जय भीम. नमस्कार नमस्कार बंधू भगिनींनो. आज मी आपल्यासमोर एक साधारण माहिती सांगणार आहे की जी माझ्या आयुष्यात आलेल्या अडीअडचणींना मी कसं तोंड दिलं आणि मला युट्यूबने कशी मदत केली. तर बंधू भगिनींनो, मी एक दिव्यांग विभागामध्ये विशेष शिक्षिका म्हणून, मतिमंद मुलांची विशेष शिक्षिका म्हणून काम करत होते. आणि ते काम करत असताना मला युट्यूबची काही जास्त पुरेपूर माहिती नव्हतीच आणि कळत पण नव्हतं की काय आहे, कसे व्हिडिओ करायचे. पण तो काळ असा होता की त्यावेळेस ऑनलाईन क्लासेस घेतल्याशिवाय जमतच नव्हतं. कारण जो काळ मी सांगत आहे तो कोविडचा काळ. तर कोविडच्या काळामध्ये काय होतं की मुलांना ऑनलाईन शिकवावं लागत होतं. सगळी मुलं घरी असल्यामुळे ऑनलाईन क्लासेस वगैरे, क्लास शाळेमध्ये जाऊन ऑनलाईन व्हिडिओ करून त्यांना शिकवावं लागत होतं किंवा स्वतः व्हिडिओ बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागत होतं. पण त्या काळात मला युट्यूबचं काहीही माहिती नव्हतं. आणि मग मी काय करायची की एक व्हिडिओ करायची, तो व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकायची आणि त्यात तोच व्हिडिओ युट्यूबला पण टाकायची. तर मी एक अमरावतीमध्ये जी शाळा आहे, निवासी मतिमंद विद्यालय, तिथे मी विशेष शिक्षिका म्हणून काम करते. तत्पूर्वी मला असं वाटलं की मी जेव्हा जेव्हा माझ्या मतिमंद मुलांचे व्हिडिओ टाकायची तर मला युट्यूबला इतका प्रतिसाद मिळायचा की मला लांब लांबचे फोन यायचे तेव्हा की मॅडम, तुम्ही या मुलांसोबत काम करता, आम्हाला खूप तुमचा अभिमान आहे, तुम्ही चांगलं काम करत आहात आणि या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे शिकवता, पण आम्ही एक बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचे पालक आहोत आणि तुमचे युट्यूबचे काही व्हिडिओ पाहून आम्ही पण मुलांना शिकवू शकतो, असे मला पालक सांगायचे. मला खूप आनंद व्हायचा तेव्हा. आणि याच माध्यमातून मला युट्यूबने शिकवलं की कसे व्हिडिओ करायचे, कसे टाकायचे. पहिल्यांदा तर कुणालाच माहिती नव्हतं. नंतर मी युट्यूबचे व्हिडिओ टाकत गेले, मला प्रोत्साहन मिळत गेलं. त्यामुळेच मी युट्यूबचे खूप धन्यवाद मानेल. आणि तुम्हालाही हे सांगायचं आहे की मी तेव्हा मला काही माहिती नसताना जे व्हिडिओ टाकत होती, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं झालंय की जेव्हा मी काही व्हिडिओ बघते किंवा काही जे खूप मोठे मोठे क्रिएटर्स आहेत की त्यांचे खूप मोठे फॉलोअर्स आहेत, खूप जास्त आहेत, आणि त्यांचे मी बघते व्हिडिओ, तर मला असं वाटतं बापरे, किती सुंदर कामं करतात ही लोक माणसं. म्हणून मी पण एक आता असं केलंय की आपण पण छान व्हिडिओ करायचे, शॉर्ट व्हिडिओ करायचे, लॉंग व्हिडिओ करायचे आणि बघूया काय होतं, तर कुणाला आवडते की नाही आवडत. म्हणून मी हा छोटासा माझा प्रयत्न करते बंधू भगिनींनो.